जॉब लॉस मला पहिला जॉब कॉल दिला आणि मी पहिला सी इंटरव्ह्यू क्रॅक केला. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझं नाव कृष्णा दत्तात्रय येवले. मी 1 जानेवारी 2024 ला पुणेरी पॅटर्न म्हणजे डाटा अनालिस्ट हा कोर्स स्टार्टअप केला. त्यानंतर कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर मी मॅडमचे PD सेक्शन व किसन सरचे GD सेक्शन अटेंड केले. मला टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड औंध रोड बाणे रोड औंध या ठिकाणी प्लेसमेंट भेटलेली आहे. ॲज डाटा अनालिस्ट या पोझिशनवर मी सध्या काम करतो. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला जाईल, कारण आता प्लेस झालो, आता खूप आनंद वाटतो. कारण सुरुवातीपासून जे GD सेक्शन व जे किशन सर आणि सारिका मॅडमचं जे गायडन्स मिळून त्याचं सुद्धा एक भरपूर मार्गदर्शन आम्हाला. मला पहिलाच जॉब कॉल दिला आणि मी पहिल्याच कॉलमध्ये इंटरव्ह्यू क्रॅक केला. हे पुणेरी पॅटर्न क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूसाठी विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी PD सेक्शन दर सॅटर्डेला अटेंड केलं नव्हतं. ते GD सेक्शन PD सेक्शन GD सेक्शन हे डेली केलं जातं 2च्या नंतर PD सेक्शन, आणि त्या GD सेक्शनचा आणि होणाऱ्या दर सॅटर्डे PD सेक्शनचा मला खूप हेल्प अशी इंटरव्ह्यूसाठी झाली. जे PD सेक्शन आहे ते आपले सारिका मॅडम दर सॅटर्डेला आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ काढून घेत असतात, आणि GD सेक्शन सर डेलीच आपले 2च्या नंतर घेतो. माझं एज्युकेशन बॅचलर ऑफ सायन्स फ्रॉम ब्राह्मो युनिव्हर्सिटी औरंगाबाद या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. 2023 याचा आहे. पुणेरी पॅटर्न मधून मी डाटा अनालिस्ट हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे, आणि मी प्रथमेश आणि निरंजन आम्ही तिघं कंपनीत सोबत असल्या कारणाने आम्ही तिघांनी ऑनलाईन पुणेरी पॅटर्नचं बघितलं, आणि त्यानंतर आम्ही स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन इथं कन्फर्मेशन केलं, ऍडमिशन केलं, आणि त्यानंतर आम्ही क्लास कम्प्लीट झाल्यावर आज पण चांगल्या पोझिशन काम करत आहोत. डेली आम्ही क्लास आमचे 9 ते 10ची बॅच होती. 10च्या बॅच मध्ये नंतर आम्ही आपल्या स्टडी हॉलमध्ये स्टडी करत असायचो, आणि नंतर GD सेक्शन घ्यायचे. किशन सर आपले प्लेसमेंट ऑफिसर पुणेरी पॅटर्नचे किशन सर यांनी GD सेक्शन डेली आमचे डेली GD सेक्शन व्हायचं स्किल, जेणेकरून आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत पहिलं काम करायचो. तर तिथनं आम्हाला जे फ्युचर आहे ते बरं नाही वाटलं, कारण आम्ही स्किल सेट जे की हार्डवर्क टू प्रोफेशनल वर्क, स्मार्ट वर्क हे आमच्या डोक्यात कल्पना आली. त्या कारणाने आम्ही इथं पुणेरी पॅटर्नचे रिव्ह्यूज बघून ऍडमिशन केलं. मला पहिलाच जॉब कॉल दिला आणि मी पहिल्याच कॉलमध्ये इंटरव्ह्यू क्रॅक केला. हे पुणेरी पॅटर्न क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूसाठी विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी PD सेक्शन दर सॅटर्डेला अटेंड केलं नव्हतं. ते GD सेक्शन PD सेक्शन GD सेक्शन हे डेली केलं जातं 2च्या नंतर PD सेक्शन, आणि त्या GD सेक्शनचा आणि होणाऱ्या दर सॅटर्डे PD सेक्शनचा मला खूप हेल्प अशी इंटरव्ह्यूसाठी झाली. जे PD सेक्शन आहे ते आपले सारिका मॅडम दर सॅटर्डेला आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ काढून घेत असतात, आणि GD सेक्शन सर डेलीच आपले 2च्या नंतर घेतो. माझं एज्युकेशन बॅचलर ऑफ सायन्स फ्रॉम ब्राह्मो युनिव्हर्सिटी औरंगाबाद या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. 2023 याचा आहे. पुणेरी पॅटर्न मधून मी डाटा अनालिस्ट हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे, आणि मी प्रथमेश आणि निरंजन आम्ही तिघं कंपनीत सोबत असल्या कारणाने आम्ही तिघांनी ऑनलाईन पुणेरी पॅटर्नचं बघितलं, आणि त्यानंतर आम्ही स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन इथं कन्फर्मेशन केलं, ऍडमिशन केलं, आणि त्यानंतर आम्ही क्लास कम्प्लीट झाल्यावर आज पण चांगल्या पोझिशन काम करत आहोत. डेली आम्ही क्लास आमचे 9 ते 10ची बॅच होती. 10च्या बॅच मध्ये नंतर आम्ही आपल्या स्टडी हॉलमध्ये स्टडी करत असायचो, आणि नंतर GD सेक्शन घ्यायचे. किशन सर आपले प्लेसमेंट ऑफिसर पुणेरी पॅटर्नचे किशन सर यांनी GD सेक्शन डेली आमचे डेली GD सेक्शन व्हायचं स्किल, जेणेकरून आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत पहिलं काम करायचो. तर तिथनं आम्हाला जे फ्युचर आहे ते बरं नाही वाटलं, कारण आम्ही स्किल सेट जे की हार्डवर्क टू प्रोफेशनल वर्क, स्मार्ट वर्क हे आमच्या डोक्यात कल्पना आली. त्या कारणाने आम्ही इथं पुणेरी पॅटर्नचे रिव्ह्यूज बघून ऍडमिशन केलं. सो कृष्णा, कसं वाटतंय आज एकदम आनंद वाटतो की जेणेकरून आम्ही दिवाळीमध्ये डिसिजन करून लवकर आम्ही काम सोडून क्लासला प्लेसमेंट भेटली, त्याबद्दल आम्ही
चला चांगली गोष्ट. सो पुणेरी पॅटर्नचे स्टुडंट आहेत कृष्ण येवले. सो त्यांचं टेक्नॉलॉजीमध्ये प्लेसमेंट झालेलं डेटा अनालिस्ट म्हणून. सो एक करिअर जर्नी सुरू करताना तुम्ही बाकी स्टुडंटला काय मेसेज देणार पुणेरी पॅटर्नचा? पुणेरी पॅटर्नचे मला सुरुवातीपासून जे आयटी फील्ड काय इथपासून तर आयटी फील्डचे प्लेसमेंट पर्यंत सगळी ती इन्फॉर्मेशन आम्हाला पुणेरी पॅटर्न मधून घेतलेली आहे आणि त्या अभ्यास करून आम्ही पुणेरी पॅटर्न कॉल झालं. चालेल. सो जे बाकी स्टुडंट आहे डेटा अनालिस्टचे त्यांना स्टडी बद्दल आपण काय मार्गदर्शन करू शकतो? डेली केल्याच्यानंतर पुणेरी पॅटर्न पूर्णपणे आपल्याला सपोर्ट करते. डेली जेवढं क्लासमध्ये होतं तेवढं स्टडी केलं पाहिजे. चालेल. आणि बाकी जो सपोर्ट आहे जसं प्लेसमेंट आहे किंवा बाकी पीडी सेशन्स आहे, सो बऱ्यापैकी मी ऑब्झर्व केलेलं की नाही का तुम्ही अटेंड करत होता सगळ्या गोष्टी. सो मग त्याच्या थ्रू तुम्हाला काय शिकायला भेटलं किंवा बाकी स्टुडंटला आपण काय सांगू शकतो? पीडी सेक्शन ही खूप इम्पॉर्टंट आहे मॅडम. पीडी सेक्शनच्या इंटरव्ह्यू साठी खूप परिपूर्ण हेल्प केली जाते पीडी सेक्शनच्याच याच्यावर. कारण काहीकडे टेक्निकल नॉलेज असून पण आपण इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. त्यासाठी पीडी सेक्शन आम्ही दर सॅटर्डेला घेत आहोत. दर सॅटर्डेला आम्ही अटेंड करतो. त्याचा खूप आम्हाला इंटरव्ह्यू साठी चालेल. आणि एक कॉमन मेसेज सगळ्या स्टुडंटला काय देणार? कारण की बऱ्याच वेळा म्हणजे जनरल आता असं वाटतंय की अरे कृष्णाचं प्लेसमेंट झालं. सो ही जी हिस्ट्री होती तर त्या तुम्ही काय सांगा की तुम्ही असं काय केलं की जेणेकरून नाही का आपल्याला त्या रिझल्ट मिळतील? मॅडम सुरुवातीला लावलं तेव्हा फक्त क्लास केले, पण नंतर ज्यावेळेस समजायला लागलं काय आहे नंतर 1-2 नंतर त्यावेळेस स्टडी पण केला आणि पीडीकडे जास्त पीडी सेक्शन. सो अभिनंदन आमच्या सगळ्या टीम कडून तुम्हाला करिअरसाठी. थँक्यू सारिका आणि थँक ऑल ऑफ स्टाफ ऑफ पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड. थँक्यू. पुणेरी पॅटर्न.